अमितजी प्रभाकर पाटील मॅन ऑफ द मॅच, आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत योगेशजी कृष्णा पाटील. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल ऑफ साईडला, शॉर्ट कव्हरमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण झाली, अकाउंट ओपन झालं एका धावेने. आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. मी विनंती करतोय हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सल्लागार धनंजयजी मोहन पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. चांगल्या प्रकारचा फटका यावेळेस 4 धावींसाठी डिस्पॅच केला गेला. योगेशजी पाटील आपणही या. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. टॉस बॉक्समध्ये आपण हा अवॉर्ड वितरित करतोय. 48 धावा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात असे अमितजी प्रभाकर पाटील, आणि हा अवॉर्ड वितरित करताना या स्पर्धेचे सल्लागार प्राईड ऑफ चहाडे सन्माननीय धनंजयजी मोहन पाटील साहेब. बॉल पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा, आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावांची गती जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवरती. प्रथम फलंदाजी करताना या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर मैत्री गिराळे, धावसंख्या आहे 7 धावा, 4 बॉलचा खेळ होतोय. योगेशजी वसंत पाटील यांना आपण पाहू शकाल, एक यशस्वी गोलंदाज यंदाच्या हंगामातील, त्यांचा बोलबाला राहिला आहे पर्पल कॅपमध्ये. फुलरलेन बॉल आहे, ऑन साईडला बॉल चाललाय बिटवीन दी गॅप, सुईमधून धागा काढावा तसा बॉल काढला 2 फिल्डरच्या मधून, आणि बॉल चाललाय 4 धावींसाठी. चौकार 4. धावसंख्या 11 धावा, 11 रन्स स्कोर बोर्डवरती. यावेळेस सरळ बॉलला खेळून काढलंय. आतापर्यंत पॉइंट्स टेबल जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर वीर फायटर्स कुडे 4 सामने 3 विन 6 पॉईंट सहित टेबल टॉपर आहे. सेकंड रँक छत्रपती काटाळे 4 सामने 3 विन 1 लॉस 6 पॉईंट सहित. PS कुणबी किंग कुडे तिसऱ्या क्रमांकावरती आहे 4 गुणांसहित. गुरु 11 हा संघ आहे, 4 सामने खेळलेत, 2 जिंकलेत, व्हाईट बॉल, आणि 2 लॉस झाले, 4 गुण आहेत. हेमंत स्मृती 5 सामने खेळलेत, 2 विन आहेत, त्याच्यामध्ये 4 गुण. त्यानंतर 6व्या क्रमांकावरती जीवन ज्योती हालोली संघ आतापर्यंत 2 गुण. मैत्री गिराळे 2 गुण. अशा पद्धतीने आतापर्यंत हे पॉईंट्स टेबल जे पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती पर्पल कॅपच्या रेसमध्ये आहेत योगेशजी विश्वनाथ पाटील 136 धावा. दुसऱ्या क्रमांकावरती आहेत अमितजी प्रभाकर पाटील 123 धावा. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव जरूर त्या क्षेत्रामध्ये घेतली गेली. तिसऱ्या क्रमांकावरती आहेत प्रकाश शेलार 89 धावा. जयेश शेलार सर आहेत 81 धावा चौथ्या क्रमांकावरती. गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर योगेशजी वसंत पाटील यांना आपण पाहू शकाल 7 विकेट आहेत. निपेश जी पाटील यांचेही आत्तापर्यंत आपण बघितलं तर 7 विकेट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहेत निर्दाजी पावडे 5 विकेट सहित पाहायला मिळत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. धवनची गती आहे 15 धावा धाव फलकावरती 15 रन्स. 7 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. आदरणीय प्रीतमजी पाटील सर, मी आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. योगेशजी पाटील साहेब ठरत आहेत मॅन ऑफ द मॅचचा हकदार. गोलंदाजी आणि फलंदाजी ही अप्रतिम पाहायला मिळाली आणि पहिला विजय यावर शिक्कामोर्तब केला स्वतः संघमालक आहेत आणि त्यांना पण देऊया प्रीतमजी पाटील सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी. धावसंख्या आहे 17 धावा, एक गडी बाद. यावेळेस बॉलला सोडून दिलाय आणि हा बॉल ट्रॅमलाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल हे सिग्नल पंतांच्या माध्यमातून मिळालंय. धावांची गती 18 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 18 रन्स. आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करणार आहोत प्रीतमजी पाटील सरांच्या शुभ हस्ते. योगेशजी कृष्ण पाटील साहेब ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच.
ऑन साईडला बिग ब्लास्ट केलाय, बॉलला पाठवलाय हवाई सफर, 6 धावांसाठी एअर स्ट्राईक. धन्यवाद टीचे. टॉस बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. प्रीतमजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड त्या ठिकाणी आपण वितरित करतो. योगेशजी कृष्ण पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच. (26 रन 26 धावा ऑन दी स्कोर कार्ड. मैत्री गिराळे चांगल्या रीतीचे यावेळेस षटकारानंतर कमबॅक योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैत्री गिराळे आणि गुरु 11 हा सामना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ होतोय. षटकातील 5वा बॉल. कोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. चांगला बॉल यावेळेस पुन्हा पाहायला मिळतोय. हे चांगल्या रीतीचा कमबॅक केला. षटकार आला, तदनंतर निर्धाव बॉल आला, तदनंतर तिसरा चेंडू 2 धावा, चौथा बॉल निर्धाव आणि 5वा बॉल ही निर्धाव हाताळला गेलाय. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं योगेशजी पाटील यांची गोलंदाजी. शेवटचा बॉल, अंतिम बॉल, शॉट ऑन जॉब करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन्स. टॉस झाला बॉल आणि हा चौकार येतोय. या 4 धाब्यांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले गेले. 3 षटकानंतर 10च्या सरासरीने मैत्री गिराळे संघ 30 धावा, 1 गडी बाद. संतोषजी पाटील सर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल टॅप केला, ऑफ साईडला बॉल गेलाय. थोडंसं बमलिंग राहिलं आणि म्हणूनच या 2 धावा पहिल्या बॉलवरती. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचताना मैत्री गिराळे या टीमची धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या बाजूनं गुरु 11, यानंतर वीर फायटर्स कुडे आणि PS कुनबेकिंग कुडे हा सामना आपल्या भेटीला येईल. सामना क्रमांक 9. 32 कमी गतीचा बॉल डिलिव्हर्ड केला होता. हे चाणाक्ष चतुरस्त्र गोलंदाजी, स्मार्ट गोलंदाजी यावेळेस संतोषजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. भरपूर अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तेच या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 33 धावा आहेत धाव फलकावर. 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते.
चहाडे क्रीडा संकुलावरती स्पर्धा कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन हे पर्व 4 आहे आणि पर्व 4 मध्ये चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहत आहेत. यावेळेस फटका फर्स्टला खेळायचा होता ऑन साईडला, बॉल मात्र फ्लाइंग स्लिपला गेला होता आणि त्याच्यावरती एक धाव नियंत्रित करताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. एक गडी बाद मैत्री गिराळे. संतोषजी मानी पाटील सर अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू मागे ते फक्त आणि फक्त या षटकामध्ये 4 धावा खर्च करतायत. एक लेग बाईज अशा पद्धतीने टोटल 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल यावेळी थोडासा आतमध्ये बॉल आला होता, त्याच्यावरती बॉल डीपमध्ये जातोय. पर्पल कॅप होल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. योगेशजी वसंत पाटील. यावेळेस आपण पाहिलं तर यस पंतांनी सांगितलंय धावपाच्या माध्यमातून विकेट मिळतोय आणि हा विकेट क्रमांक 2. नवीन फलंदाज मिलिंदजी पाटील आलेत. शेवटचा बॉल संतोष सरांच्या माध्यमातून फुल टॉसमध्ये कन्वर्ट केल्या बॉलला आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटला. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 धावांसाठी डिस्पॅच केलं बॉल. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 4 षटकानंतर 40 धावा, 2 गडी बाद मैत्री गिराळे. धन्यवाद डीजे. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. आयोजक चला, यानंतर आपण पाहिलं तर पुढील सामना वीर फायटर्स कुडे आणि PS कुणबी किंग कुडे या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. टॉससाठी या षटकानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. मॅच नंबर 9 वीर फायटर्स कुडे अँड PS कुणबी किंग कुडे. 40 धावा धाव फलकावरती 10च्या सरासरीने मैत्री गिराळे असंघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. सुधील पाटील सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यांनी सुरुवातच केली होती. पहिला बॉल षटकार, दुसरा षटकार, तिसरा षटकार या सुरुवात केली होती या स्पर्धेमध्ये फलंदाजीची. तेच आहेत एक आक्रमक फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅटर LHP. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर वैभवजी पाटील. पहिलाच बॉल रीच केल्या बॉलला डीपमध्ये फिल्डर आणि हा झेल कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. भावेशजी टोंगरे त्यांच्याकडून चुकी होत नसते, हेच आपण पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये खूप छान झेल त्यांनी टिपलेत आणि हा देखील एक झेल ते कॅरी करताना पाहायला मिळत आहेत. विकेट क्रमांक 3.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणालजी पाटील यांना आपण पाहू शकाल. प्रायडप चहाडे फलंदाजी करण्यासाठी आले. 5व्या क्रमांकासाठी बॅटिंग ॲट नंबर 5. पहिलाच बॉल आल्या आल्या उडवलाय आणि बॉलने घेतलेली आहे गगन भरारी आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. 40 प्लस षटकार. 46 धावा, 46 रन्स. याच मैदानावरती मी नेहमीच सराव करतो आणि हे मैदान माझं आवडतं आहे. जेव्हा मी मैदानावरती येईन तेव्हा फलंदाजीने धावा करेन, गोलंदाजीने विकेट घेईन हेच सांगतोय. .46 पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता. एक धाव परिपूर्ण, 2 धावेचा प्रयत्न, 2 धावाही त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. चांगली डाईव्ह लगावली होती. चांगल्या रीतीचे प्रयत्न आपल्या संघासाठी एक धाव वाचवणं, एक धाव घेणं आणि 1 धाव लाख मोलाची. कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांनी सांगितलं क्रिकेटमध्ये एका धावेचं महत्त्व हे सोन्यापेक्षा चांदीच्या भावापेक्षा अमूल्य आहे आणि ती 1 धाव अमूल्य असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा आपण एका धावेने क्रिकेटमध्ये सामने पराभूत होतो तेव्हा एका धावेची किंमत आपल्याला जाणवते. यावेळेस मात्र धावच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळतोय. कुणालजी पाटील यांची विकेट क्रमांक 4. फुल टॉस बॉल ऑन साईडला, बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी लाईन्स. कुणबी क्रिकेट प्रेमी 40 प्लस ब्रँडेड चौकार 4. .52 52 धावा धाव फलक्यावरती. 4 गडी बाद आणि शेवटचा बॉल. वीर फायटर्स कुडे आणि PS कुणबी किंग कुडे आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच. अंतिम बॉल, फटका चांगला आहे ऑन साईडला. डीपमध्ये फिल्डर आहेत, त्यांना बीट करत बॉल मात्र येतोय 4 धावेंसाठी. अंतिम बॉलवर आलाय चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या 56. मागील सामन्यामध्ये 56 धावा होत्या आणि त्या 57 धावेंचं लक्ष दिलं होतं आणि ते 57 धावा डिफेंड केल्या होत्या जीवनज्योती हलवली टीमने. याही वेळेस धावसंख्या पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना मैत्री गिराळे या टीमची 57. लक्ष दिलंय गुरु 11 या टीमला. टार्गेट 57. डीजे राहुल पुढच्या मॅचचा टॉस साठी बोलवलंय का? वीर फायटर्स कुडे आणि PS कुणबी किंग कुडे चला टॉस साठी या त्वरित आपण.
हॅलो. पुढील सामना वीर फायटर्स कुडे वर्सेस PS कुणबी किंग कुडे आणि ह्यांच्या दरम्यानचा नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र प्रीतमजी पटेल साहेब. या परत द्या आणि परत देणगी दिली तरी चालेल. दुर्गप्रेमी पण आम्हाला कधी सांगत नाही की आम्ही आज ह्या गडावर जातोय त्या गडावर जातोय. मला ब्रह्मगिरीला घेऊन गेला. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग पर्व चौथे 2026 आणि हा दुसरा दिवसातला शेवटचा सामना रंगणार आहे वीर फायटर्स वर्सेस PS कुणबी किंग कुडे. नाणेफेक होते. नाणेफेक करतायत सन्मान्य श्री प्रीतमजी पाटील. फटका चांगला खेळलेत. ऑन साईडला आपण टॉस करूया शॉटमध्ये. सन्माननीय प्रीतमजी पाटील सर त्या ठिकाणी टॉस करत आहेत. अंतिम सामना मॅच नंबर 9 हेडीज कॉल केला गेला आहे संतोषजी पाटील साहेबांनी आणि टेल येतो या ठिकाणी. सर फक्त निर्णय सांगायचा आहे आपला. फिल्डिंग. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे म्हणून आपण फक्त शॉटमध्ये या ठिकाणी घेतलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं या ठिकाणी. PS कुणबी किंग कुडे या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय क्षेत्ररक्षण. धावांची गती आहे 6 धावा. 5 बॉलचा खेळ होतोय. 25 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावेंचं लक्ष आहे. टार्गेट आहे 57 धावेंचं. त्यावेळेस चेंडू ट्रॅम लाईनच्या वरून डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. 1 धाव मिळते आणि धावसंख्या 7 या अंकावरती 5 बॉल नंतर. ऑरेंज कॅपर आहेत योगेशजी पाटील. रनअपमध्ये थोडीशी गडबड झाली आणि म्हणूनच डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ. सुनीलजी पाटील सर षटकातील अंतिम बॉल घेऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 धाव जरूर त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळते. ते म्हणजे पावडे साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण करताना. 8 धावा धाव फलकावरती जे पाहायला मिळत आहेत. टार्गेट 57 धावेंचं आहे. संध्याकाळचं सत्र जे आपण पाहू शकाल. कुणालजी पाटील यांच्याकडे चेंडू मात्र सुपूर्द केलेला आहे. त्याने चांगल्या रीतीने एक षटकार लगावला होता पहिल्याच बॉलवर. फलंदाजी करताना आता गोलंदाजी करताना आपल्या घरच्या मैदानावरती खेळत आहेत. पुरेपूर अनुभव आहे या मैदानाचा, या खेळपट्टीचा, की कोणत्या सत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी करावी. 8 धावा धाव फलकावर. P1 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल या ठिकाणी या चांगल्या रीतीने टॅप केले बॉलला. डीपमध्ये बॉल चाललाय. 1च धाव त्या क्षेत्रामध्ये मिळते आणि धावगती 9 या अंकावरती जाऊन पोचताना पाहायला मिळाली. पहिला बॉल 1 धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस जो या ठिकाणी आपण पाहू शकाल. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग सीझन 4. एक सुंदर असं मैदान आणि या मैदानावरती खेळताना एक वेगळाच आनंद येतो. चांगला फटका. इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला चौकार जातो आणि धावगती 13. जेव्हा आपण मैदानावरती येतो एक वेगळाच आनंद मिळतो. या ठिकाणी क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं या क्रिकेटच्या मैदानाला, तर आपल्या सामाजिक जीवनामध्ये खूप सारा आपल्याला त्रास असतो, टेन्शन असतं, दुःख वेदना असतात. परंतु जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये येतो तर सर्व काही दुःख वेदना त्रास ट्रेस ते सर्व काही मात्र बाहेर निघून जातं आणि एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणून सर्व टेन्शनवरती आणि सर्व दुःखावरती एकच मात्रा, ती आहे क्रिकेटची मात्रा. आणि म्हणूनच आज क्रिकेट सर्वांचा आवडीचा विषय म्हणून पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 13 रन स्कोर कार्डवरती.
पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल चौकार. निलेशजी पाटील साहेब बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. याही वेळेस काही नजर होती बॉलवर, पकड निर्माण केली आणि बॉलला फेकून दिला. सिक्सर 6. डीजे विशाल आर्मी हेमंतजी पाटील यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहिला होता, पहिला दिवस, आणि कालच्या दिवसामध्ये एक अवॉर्ड जो पेंडिंग राहिला होता, कॅच ऑफ द डे. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? मी एक हिंट देतो की असे फिल्डर आहेत ज्यांनी काल एका हाताने झेल घेतला होता आणि त्यांचं नाव आहे. या षटकानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सस्पेन्स आहे. 20 धाव फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. वीस धावा, 1 गडी बाद. योगेशजी वसंत पाटील आलेत, पर्पल कॅप होल्डर आहेत. दुसऱ्या बाजूनं योगेशजी विश्वनाथ पाटील आहेत, ऑरेंज कॅप होल्डर आहेत. ऑन साईडला हा बॉल पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण झाले, थोडीशी दुखापत त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसातील कॅच ऑफ द डे राकेशजी बाळाराम पाटील सर ठरतायत विनर. कालच्या दिवसामध्ये 1 हँडेडली तो झेल त्यांनी परिपूर्ण केला होता. स्वराज्यासाठी लढले माऊले परवा
इनसाइड आउटचा फटका आहे, चेंडू हवेत आहे. तत्पूर्वी आपण पाहिला तर 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील आणि धावगती 24 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 24 रन्स. यावेळेस कमी गतीचा बॉल होता, फटका फसलाय जरूर. चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक सुंदर पद्धतीनं झेल, काही कमालीचा झेल घेतला यावेळेस. रनिंग कॅच खूपच अवघड असतो, जागेवरती झेल घेणं सोपं असतं, परंतु धावून चेंडूकडे बघून चेंडू हवेत होता आणि यावेळेस काय झेल घेतलाय, अविश्वसनीय झेल पुनश्च एकदा पाहायला मिळालाय. शक्तिलेवन क्रिकेट संघाचा क्रिकेट प्लेअर लय भारी, शक्तिलेवन क्रिकेट संघाचा क्रिकेट प्लेअर लय भारी. वाकलन गावाचा केतन म्हात्रे बॅट्समन जाम भारी, वाकलन गावाचा केतन म्हात्रे बॉलर जाम भारी. अप्रतिम पद्धतीनं हा झेल परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत हेमंतजी मोहन पाटील. अप्रतिम झेल, आतापर्यंत 2 झेल त्यांनी कमालीचे टिपलेले आहेत. टाळ्यांचा गजर देखील त्यांच्यासाठी येतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून आजच्या दिवसामध्ये आपलं कार्य ते निभवताना पाहायला मिळत आहेत. शार्प फिल्डर. 24 धाव फलकावरती आहेत, 2 गडी बाद झालेत. आदरणीय संतोषजी पाटील सर येताना पाहायला मिळत आहेत. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत, सर्व काही क्रिकेटमधील सूत्र त्यांना ठाऊक आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करावी, गोलंदाजी कशी करावी, गेम प्लॅनिंग कसा आखावा, कूल माइंडने सामना कसा जिंकून द्यावा, या सर्व गोष्टी पारंगत असणारं नेतृत्व म्हणजेच आदरणीय संतोषजी माणिक पाटील सर. हलक्याशा हाताने यावेळेस खेळून काढले या बॉलला. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली आणि धावगती 1 ने पुढे गेले. 25 धावा, 2 गडी बाद. सामना क्रमांक 8 सुरू आहे. मैत्री गिराळे आणि गुरु 11. गुरु 11 या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. जिथे लक्ष ठेवण्यात आलं आहे 57 धाब्यांचं. चांगल्या रीतीचा फटका आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मात्र पाठीमागे बॉल चाललाय, स्टॉप करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्सही पाहायला मिळाली. योग्य पद्धतीने कॉलिंग होतं आणि या 3 धावा परिपूर्ण करताना सांघिक धावसंख्या 28 धावा, 2 गडी बाद. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ होतोय या षटकातील. 28 रन्स. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. कुणालजी पाटील येत आहेत फ्लाय स्लिपमध्ये, धाव मिळणार नाही आहे. 28 धावा. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याजवळ 12 आणि समोर लक्ष आहे 29 धाव्यांचं. 12 चेंडू 29 धावा. घेऊया एक छोटासा रिफ्रेश करणारा डीजे ब्रेक.
28 धावा, आता 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगला बॉल. यावेळी चांगला फटका खोदून काढले या बॉलला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला ठोकलाय हा षटकार. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार आला. धावसंख्या 35 वर जाऊन फ्लाय होताना पाहायला मिळाली. यासाठी मास्टर माइंड म्हटलं जातं संतोषजी पाटील सरांना, आणि ते पाहायला मिळालं. अतिशय चांगला प्रहार केला आणि हा षटकार आपल्या नावी करताना पाहायला मिळालेत. आता चेंडू आहेत 8 आणि धावा करायच्यात 22. सामना संपला नाहीये हेच ते सांगतायत. दोन्ही साईडनं सामना बॅलन्सिंग आहे. 8 मध्ये 22, 35 धावा धाव फलकावरती. या षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना मिलिंद पाटील. ओव्हर दी स्टम्प्स गोलंदाजी करताना उजव्या हाताने. षटकामधील 5वा बॉल. नियंत्रण नव्हतं, वाईट बॉल. हायवेला जेव्हा आपण प्रवास करतो एक बोर्ड आपण नेहमीच वाचतो की गतीवरती नियंत्रण ठेवा, गतीवरती कंट्रोल ठेवा. क्रिकेटमध्ये सेम सिद्धांत लागू होतो की गतीवरती तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. यावेळेस वाईट बॉल. धावसंख्या 36. आता 8 चेंडू 21. आणखीन एक वाईट बॉल. आता 8 चेंडू आणि 20 धावा षटकार आला आणि तदनंतर थोडासा दबाव या ठिकाणी जाणवला गोलंदाजाच्या माथ्यावरती. क्रिकेट आहे ते दबावाला हँडल करावं लागतं. धावसंख्या आहे 37. चौथं षटक मार्गस्थ आहे मिलिंद पाटील यांचं. षटकामधील हा 5वा बॉल. फ्लाइंग स्लीपमध्ये कुणालजी पाटील यांना आपण पाहिलं 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून 38 रन्स, 38 धावा या धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. योगेशजी पाटील दुसऱ्या बाजूनं पाहायला मिळत आहेत. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना 7 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावेची गरज गुरु 11 या टीमला. दुसऱ्या बाजूनं मैत्री गिराळे असंख्य या धावा डिफेंड करताना पाहायला मिळतोय. 38, 38ला 2. यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय या ठिकाणी. जरग गोलंदाजीसाठी फेअर बॉल चेक करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहूया. TV अंपायर आमच्यासोबत जोडले जात आहेत. आदरणीय मुन्ना पठाण सर, हे नाव नेहमीच आपण ऐकलं आहे. मग ते कुठल्याही स्वरूपात म्हणा, आताच्या काळामध्ये त्यांना आपण इंस्टाग्रामच्या रीलमध्ये व्हायरल होतानाही पाहिलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे आणि 100% योगदान ते नेहमीच देतात. स्पर्धा कुठलीही घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणारे व्यक्तिमत्व आहे. आज पालघर, उद्या नाशिक, परवा नंदुरबार, तदनंतर रत्नागिरी, नांदेड, कोल्हापूर, संपूर्ण महाराष्ट्र आपला काबीज करताना पाहायला मिळत आहे. JP पॅनल आणि JP पॅनल नाव घेतलं की जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर ही 2 नावं आपल्या अगदीच मुखामध्ये येतात. ज्यांच्या मुखामध्ये साखरेचा गोडवा आहे असे मुन्ना पठाण सर ते सांगतायत या ठिकाणी. TV अंपायरचा रोल. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला आहे. 38
यावेळेस आपण पाहिलं बॉलला जाऊ दिला. वाईट बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. $39 39 धावा धाव फलकावरती या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 8 सुरू आहे, जिथे मैत्री गिराळे आणि गुरु 11 हा सामना आपण पाहू शकाल. यानंतर वीर फायटर्स कुडे आणि PS कुणबी किंग कुडे. यावेळेस फटका फसला आहे, परंतु लँडिंग सेफ होताना पाहायला मिळते. लँडिंग सेफ असणं आवश्यक आहे, मग ते एरोप्लेनची असू द्या, हेलिकॉप्टरची असू द्या वा क्रिकेटमध्ये चेंडूची असू द्या. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. 43 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आणि आता सामन्याचं समीकरण आहे येणारे 6 चेंडू आणि लक्ष आहे 14 धावेंचा. 6 बॉल रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक. आणि अंतिम षटकामध्ये दीपकजी साईनाथ पाटील साहेब येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. त्यांना 6 चेंडू मागे 14 धावा डिफेंड कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूनं आदरणीय संतोषजी पाटील सर आहेत. 6 बॉलमध्ये 14 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. रफ अँड टफ मॅच. पहिलाच बॉल सरळ खेळून काढलाय. एपणजी पाटील त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून चुकी होत नसते आणि होणारही नाही हेच ते सांगतायत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ दिस टीम. 44 धावा धाव फलकावरती. 44 रन्स. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. मेहुल पाटील आमचे स्मार्ट ऑपरेटर आहेत. प्रणव बहाडोली. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप, टू बाउन्स अँड ओव्हर द लाईन. बॉल चाललाय 4 धावेंसाठी. चौकार. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवाही त्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश. प्राईड ऑफ भिवंडी सर भावेश पवार यांचं गीत आपण ऐकलं. 4 बॉलमध्ये 9 आता सामन्याचं समीकरण आहे. धावसंख्या 48 धावा स्कोर कार्डवरती. गुरु 11 या टीमची ऑफसाईडला कट केलं. या बॉलला 1 धाव मिळेल. 2 धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावाही त्या क्षेत्रामध्ये मिळताना धावसंख्या 50 ब्रिंग्ज अप गुरु 11 या टीमची पाहायला मिळते. आणि आता चेंडू आहेत 3 धावा करायच्या आहेत 7. मागील सामना देखील असाच पाहायला मिळाला होता. 1 मध्ये 7 धावा हा सामना आला होता. 2 मध्ये 8 धावा असा सामना आला होता. त्याच पद्धतीने सामना देखील पाहायला मिळतोय. दीपकजी पाटील साहेब पुन्हा पुढील चेंडू घेऊन. यावेळी चूक केलं बॉलला. लॉंग चेस करावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात आणि धावगती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 52 या अंकावरती. 52. आणि आता आपण जर पाहिलं तर येणाऱ्या चेंडू आहेत 2 धावा करायच्या आहेत 5. 2 चेंडू 5 धावा. काही सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना. मैत्री गिराळे की गुरु 11. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल? योगेशजी पाटील की दीपकजी पाटील?
कोण ठरेल कोणावर हावी, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, मैत्री गिराळे की गुरु 11. आज सामना रंगतदार आहे. 2 मध्ये धावा करायच्या आहेत 5, धावसंख्या आहे 52, 2 गडी बाद. आणि या षटकातील 5वा बॉल. उलटस बॉल, गॅपमध्ये पनिशमेंट केले बॉलला. योगेश पाटील यांचा फटका गॅपमध्ये चाललाय 4 धावींसाठी. सामना बरोबरी सुटलाय आणि आता एक चेंडू 1 धावेची गरज गुरु 11 या टीमला. उलटस बॉल होता आणि गॅपमध्ये या बॉलला पाठवला 4 धावींसाठी. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हात चौकार आपल्या नावी करताना योगेश जी वसंत पाटील. आणि आता जर आपण पाहिलं तर 1 चेंडू 1 या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल रिमेनिंग अँड 1 रन टू विन. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅचसाठी. 1 चेंडू मागे 1 धावेची गरज. यावेळेस 1 धाव परिपूर्ण करताना सामना आपल्या नावी केलाय. चौकार प्राप्त करताना गुरु 11 हा संघ या ठिकाणी विन होतोय. अभिनंदन गुरु 11 संघ अँड हार्ड लक मैत्री गिराळे.